मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासून खासगी पाणी टँकर सेवा बंद आहे। अनेक गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालयं, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांपुढे पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पुढाकार घेत टँकर असोसिएशनला चर्चेसाठी बोलवलं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होऊनही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। बघूया या बंद विषयीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हे खाजगी टँकर लाखो मुंबईकरांची पाण्याची तहान भागवतात। मात्र सध्याच्या उकाड्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं काल मध्यरात्रीपासून टँकर सेवा बंद केली आणि हजारो सोसायट्या आणि व्यावसायिक संकुलांमध्ये पाणी संकट उभं ठाकलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता चर्चेसाठी निमंत्रित केलं। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून संप मागे घेण्याचं आवाहनही केलं, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची भूमिका घेतली आहे। ज्यांच्याकडनं आम्ही पाणी भरतो, जे पण वेल ओनर्स आहेत किंवा ट्यूबवेल ओनर्स आहेत, ज्यांच्याकडनं आम्ही पाणी घेतो, त्यांना नोटिसेस गेलेत, ते घाबरलेत की हे असं हे नोटिसेस आम्हाला आलेत तर ते कशासाठी आहेत। आणि जे हे नोटिसेस पाठवले आहेत ना, ते जे नॉर्म्स आहेत ते नॉन पोर्टेबलसाठी नाही आहेत, ते फक्त पोर्टेबलसाठी आहेत। आणि आपण कधी पोर्टेबल विकतच नाही, आपण नॉन पोर्टेबल विकतो। तर ते हे जे आमच्यावर लागू केलं आहे ते आमच्यावर लागू होत नाही। टँकर असोसिएशनच्या नेमक्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री कार्यालयासोबत त्यांनी तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत असोसिएशनची बाजू ऐकून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करावी अशी मागणी आहे। टँकर चालक, विहीर मालक आणि पाणी पुरवठादारांना जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत पुनर्विचार करावा। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या काही नियमांमध्ये व्यवहार्य बदल करावेत। विहीर मालकांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई थांबवावी। खासगी पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासनानं तोडगा काढावा। मागण्यांवर निर्णय होईपर्यंत टँकर व्यवसायावर होणारी प्रशासकीय कारवाई रोखावी। दरम्यान टँकर सेवा बंद राहिल्यास येत्या काही तासात मुंबईतील अनेक सोसायट्या, हॉटेल्स आणि कार्यालयं यांच्यासह व्यावसायिक संकुलांमध्ये पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि टँकर असोसिएशन यांच्यात होणाऱ्या संभाव्य बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट बैठक झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिका टँकर असोसिएशनने घेतली आहे। त्यामुळे आता ही बैठक लवकरात लवकर होईल का आणि त्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळणार की पाणी टंचाईचं संकट आणखीन गडद होणार हे येत्या काही तासात स्पष्ट होईल। ईशान देशमुखसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।